सोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी भाजपचे आमदार डॉक्टर परिणय फुके आहेत. परिणयजी, स्वागत आहे तुमचं. काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर विवेक कोरडे आपल्यासोबत आहेत. विवेकजी, तुमचंही स्वागत. एमआयएमच्या नेत्या रोहिनाज शेख आपल्यासोबत आहेत. रोहिनाजजी, तुमचं स्वागत. आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक केदार नाईक आपल्यासोबत आहेत. केदारजी, तुमचं सुद्धा स्वागत आहे. पण चर्चेची सुरुवात मला रोहिनाज यांच्यापासून करायची आहे. पण रोहिनाजजी, तुमच्याकडे येण्याच्या पूर्वी मला काही दृश्य तुम्हाला दाखवायचे आहेत आणि नंतर प्रश्न. दृश्य बघा. अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर हल्ला केला. युद्धाच्या पहिल्याच दिवशी काही तासात सर्वोच्च नेते खामेनींचा मृत्यू झाला. त्यांची हत्या करण्यात आली. खामेनींचा मृत्यू झाल्यानंतरची दोन दृश्य आहेत. ही भारतातले मुस्लिम आक्रोश करतायत, इराणमधले मुस्लिम जल्लोष करतायत. हे परस्पर विरोधी दृश्य आहेत आणि या दृश्यांचा नेमका अर्थ काय आहे समजून घेऊया आणि त्याच्याबद्दल चर्चा करूया. रोहिनाथजी, ही दोन दृश्य तुम्ही बघितली. भारतातल्या मुस्लिमांच्या मध्ये एक मोठा रोष, संताप आणि ती निदर्शनं रस्त्यावरती दिसत आहेत. त्यामागची भावना नेमकी काय आहे? धार्मिक आहे की मानवतावादी आहे? नमस्ते सर. खरं तर नमस्ते. हे मानवतावादीच आहे. कारण जे इराण आणि भारताचे जे संबंध आहे ते आत्ताचे नाहीये. जेव्हा ते इस्लामिक राष्ट्र नव्हता तेव्हापासून भारत आणि इराण यांचे संबंध आहेत. बर. आणि दुसरी गोष्ट ही आहे की इंडिको आणि इराण म्हणून आपला एक कल्चर जे होता, सेंटर जे आहे ते इंडियामध्ये विविध जागेमध्ये आहे. जे सेंटर चालतात इंडिया आणि इराण यांचे, तर आपले जे संबंध आहेत ते वर्षानुवर्ष पूर्वीचे आहेत. म्हणजे आता नवीन नाही येत का, म्हणजे इस्लामिक राष्ट्र झाला म्हणून भारताचे लोकांचे त्यांच्याशी संबंध झाले, तसं काय नाहीये. आणि हे जे मानवतावादीच होता. कारण खोमेनी ज्यांच्याबद्दल आता बोलत आहे की त्यांनी अनेक लोकांची हत्या केलेली आहे, तर त्यांची हत्या ज्यांनी केलेली आहे, म्हणजे खोमेनीची ज्यांनी हत्या केलेली आहे ते कोणते धुतले तांदूळासारखे आहेत. त्यांचे तर नाव एप्स्टीन फाईल त्यामध्ये आलेले आहेत ना. तर त्यांच्याबद्दल आपल्या भारतात सहानुभूती कशासाठी? जे ट्रम्प आहे त्याचे मंदिर बांधलेले आहेत अनेक जागी. ट्रम्पचे मंदिर आहेत का नाही? आणि इस्रायलचे जे हे आहेत राष्ट्रीय नेता आहेत त्याचे पण लोक फार पूजा हे करत आहे सर. तर त्यांचा पण काय संबंध भारतात? जर इराणचा संबंध नाहीये तर इस्रायल आणि अमेरिकाचा पण जे ट्रम्प आहे त्यांच्याबद्दल पण ते पूजापाठ ते करायचा संबंध काय सर? अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. आणि मला वाटतं ट्रम्पचे जे कोणी असं मंदिर बिंदिर बांधत असेल ना, तर मला वाटतं लाज वाटायला पाहिजे अशा लोकांची. कारण आपला काही संबंध नाहीये. त्यांचं उदात्तीकरण करण्याची काही गरज नाहीये. इराणच्या त्या हुकुमशाहीशी आपला काही संबंध नाहीये आणि त्या ट्रम्पशी आपला काही संबंध नाहीये. आपण काही मंदिरं बांधायची आवश्यकता नाहीये. पण डॉक्टर विवेकजी, मी तुमच्याकडे येतो, पण एक प्रश्न राहिला मला विचारायचा. रोहिनाथजी, तुम्ही एक प्रकारे मानवतावादी असं म्हणालात. मानवतावादी दृष्टिकोनातून तुम्ही रस्त्यावरती उतरलेला आहात. मग अशा वेळी तो मानवतावाद कुठे गेला जेव्हा आपल्याच माणसांवर 12-12 हजार लोकांची कत्तल केली गेली? महिलांवरती आज अनन्वित अत्याचार तिथं सुरू आहेत. अशा व्यक्तीसाठी अश्रू का ढाळायचे, हा सवाल आहे. तर तेव्हा पण विरोध झालाच होता. तेव्हा पण त्यांचं समर्थन, जेव्हा विरोधाची भूमिका असेल तेव्हा विरोधच केला आहे. तर आता जे घडलेलं आहे ते पण विरोध करण्यासारखंच आहे ना सर. आणि ह्यांचे आपले संबंध जर चांगले असतील इराणचे आणि आपले, आणि आपल्याला तेल भेटत, आता तुम्ही कालची एक बातमी बघितली असेल, फक्त एक अफवा पसरली की पेट्रोल महाग होणार आहे. तर तुम्ही बघितले किती लांब लांब रांगात लोक थांबले होते पेट्रोल भरण्यासाठी. तर त्याचा परिणाम जे आहे, इराण सोबत जर आपले संबंध खराब झाले तर त्याचा परिणाम आपल्याला भारतात पण होणार ना सर. आपले आर्थिक संबंध पण त्यांच्यासोबत चांगलेच आहे. हा, पण मग आज आपल्या इथले रस्ते अडवून काय मिळणार आहे? आपल्या इथं एवढे उग्र निदर्शनं करून काय मिळणार आहे? आपल्या रस्त्यावरती ती लढाई कशासाठी? ऐका ना सर, निदर्शन करणं हे आपला एक संविधानिक अधिकार आहे. आपलं ते निदर्शन केलंच पाहिजे. ते मानवतावादीसाठी जर कुणी पण असू द्या, जर बांगलादेशमध्ये पण आपल्या हिंदूंची हत्या झाली होती तेव्हा पण निदर्शन करण्यात आले होते इथे. तसेच तर कसं आहे माहितीये का सर, मानवतावादीसाठी रुहिनाज बी बोलली पाहिजे आणि बडे सर यांनी पण बोललं पाहिजे. हो, पण रोहिनाथजी आणि विलास बडेंनी एक गोष्ट केली नाही पाहिजे ना, स्पेसिफिक असलं नाही पाहिजे. जेव्हा खोमेनींच्याकडून
12-12 हजार लोक मारले जात होते, तेव्हा सुद्धा रोहिणाजी आणि विलास बडेंनी बोललं पाहिजे त्याच्याबद्दल. ही अपेक्षा चुकीची बोलली आहे होती का? मी तेव्हा पण बोलली होती सर मी. मला देशात तरी अशा प्रकारची निदर्शनं जी आज दिसत आहेत ती दिसले नाही. दिसले असतील तर प्लीज दाखवा. तुमच्याकडे काही क्लिप असतील तर. बाकी पाहुण्यांकडे जाऊन येतो, तोपर्यंत काढून ठेवा तुम्ही. आपल्याकडे डॉक्टर विवेकजी सुद्धा आहेत, मी त्यांच्याकडे जाणार आहे. विवेकजी, काँग्रेसची या सगळ्याबद्दलची काय भूमिका आहे? ही जी निदर्शनं केली जात आहेत मोठ्या प्रमाणात, त्या सगळ्यातनं काय मेसेज चाललाय? परकीय संघर्ष भारतीय रस्त्यांवर येणं हे कितपत योग्य आहे? हे तुम्हाला पटतंय का? बडे साहेब, हम्म, सगळ्यात पहिले मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. तुम्ही जे या कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या आधी जे एक माणुसकीला आवाहन केलं, एक हृदयद्रावक निवेदन केलं, ते जर युद्ध पिपासू आणि युद्ध पिपासूंची समर्थन करणारी मंडळी जर ऐकत असतील आणि ती जर खऱ्या अर्थानं मानव असतील तर त्यांच्यावरती याचा निश्चितपणे परिणाम होईल. एक सुंदर निवेदन केल्याबद्दल मी तुमचं सर्वप्रथम अभिनंदन करतो. धन्यवाद सर. दुसरी गोष्ट ही आहे की हा हिंदू आणि मुसलमानांचा प्रश्न बिलकुल असला नाही पाहिजे. या हल्ल्याचा निषेध ज्यांचा सार्वभौमत्वाच्या भूमिकेवर निष्ठा आहे आणि प्रत्येकाचं सार्वभौमत्व हे आपल्या इतकंच पवित्र आहे असं ज्यांना ज्यांना वाटतं, हो, ज्यांना ज्यांना नैतिकतेची चाड आहे आणि ज्यांना आंतरराष्ट्रीय कायद्याबद्दल आदर आहे, अशा लोकांनी निषेध करायला पाहिजे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे खोमेनीने कित्येक हजार लोकांना मारलेलं आहे आणि खोमेनी ज्या पद्धतीने सत्तेवर आला ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे कशा प्रकारे आला. आणि नुकतीच झालेली आंदोलनं सुद्धा साधं आम्हाला बुरखा वापरू देऊ नका ती ज्या क्रूरतेने दडपली, त्यावेळेला सुद्धा 6-7 हजार लोकांच्या हत्या त्यांनी केल्या आणि सगळे लिबरल होते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या लोकांची हत्या केली हे सगळे लिबरल विचारांचे लोक होते. त्यांना त्यामुळे मुक्त श्वास हवा होता, त्यांना लोकशाही हवी होती, त्यांना हुकुमशाही नको होती. इंटरनेट बंद केलं, पाणी बंद केलं अक्षरशः त्या लोकांचं सुद्धा. जी लोक सांगत होती की आम्हाला इथं स्वातंत्र्य हवं आहे किंवा आम्हाला आमचे अधिकार हवे आहेत, शिक्षण हवं आहे. प्लीज सर. पण असं असताना सुद्धा ज्या पद्धतीने अमेरिका आणि इस्रायलनी ज्या पद्धतीने त्यांची हत्या घडून आणली त्याचा निषेध न करणं म्हणजे त्या अशा प्रकारच्या दादागिरी पुढे शरणागती पत्करणे असं मला वाटतं. तिसरी गोष्ट की भारत सरकारने या कृत्याचा निषेध करायलाच हवा होता, कारण आपल्या आधीच्या पंतप्रधानांच्या भूमिका वेगळ्या होत्या आणि आमची राष्ट्रीय परराष्ट्रीय नीती सुद्धा वेगळी होती. उदाहरण द्यायची झाली तर मी 2 उदाहरणं देईल. अटल बिहारी वाजपेयींनी इस्रायलला चोख शब्दामध्ये सांगितलं होतं की तुम्ही जी पॅलेस्टाईनची भूमी ताब्यात घेतलेली आहे ती तुम्ही परत करायला पाहिजे. आणि मनमोहन सिंग जेव्हा अमेरिकेला गेले होते आणि त्यांनी जे इराकवरती हल्ला केला होता, इराकशी जे युद्ध केलं होतं, तेव्हा ही अमेरिकेने चूक केलेली आहे असं रोखठोकपणे आपल्या पंतप्रधानांनी पूर्वीही सांगितलेलं आहे. हो, खरंय. ह्या 2 गोष्टी लक्षात घेतल्यानंतर आता फक्त मुसलमान लोक या गोष्टीचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेत. या तुमच्या मुद्द्याकडे मी येतो. मला वाटतं की या मुद्द्याकडे मुस्लिम समुदाय कशा पद्धतीने पाहतो तो प्रश्न आपण सध्या बाजूला ठेवूया, कारण इस्लाममध्ये राजसत्ता आणि धर्मसत्ता या एकत्र नांदतात. हा त्यांचा पहिल्यापासूनचा इतिहास आहे. त्यामुळे खोमेनी हे त्यांचे धर्मगुरू होते आणि त्यांच्या धर्मगुरूंची हत्या झाल्याबद्दल जर मुस्लिमांना वाईट वाटत असेल आणि ते रस्त्यावर येऊन निषेध करत असतील तर त्यात काही वेगळं समजायचं कारण नाही. वेगळं का नाही समजायचं? नाही, माझं तर म्हणणं असं आहे की अशा प्रकारच्या निर्घृणतेचा म्हणजे खोमेनींची हत्या एकीकडे ते 160 बालकांच्या वरती जे बॉम्बफेक केली तो एक दुसरीकडचा मुद्दा. या सगळ्या प्रकारच्या अत्याचारांवरती सर्व युद्ध पिपासूंचा आणि जगातल्या सर्व प्रकारच्या अशा दादागिरीचा
अमेरिकेला वाटतं त्याला उचलून घेऊन जातात. अमेरिकेला वाटतं तरी आमच्या पंतप्रधानांची रोज टिंगल करतात. आमच्यामध्ये मध्यस्थी केली आहे नाही केली आहे त्याच्या आधीच जवळजवळ 5 डझन वेळा बोलतात आणि आमच्या पंतप्रधानांना म्हणतात की यांना मी कधीही बदनाम करून सत्तेवरून उतरू शकतो. अशा प्रकारच्या सर्व गोष्टींचा निषेध झाला पाहिजे. हो. आता प्रश्न असा आहे की अशा प्रकारचे प्रश्न म्हणजे तुम्ही उपस्थित तुमच्यावरती कुठला हेतवारोप करत नाहीये. आपण पाकिस्तानामध्ये हिंदूंवर अत्याचार होतात किंवा बांगलादेशमध्ये जी आता त्यांनी जी काही तथाकथित क्रांती केली हा. त्या क्रांती तथाकथितच ती क्रांती नव्हतीच. हे केलं त्यावेळेला हिंदूंवर अत्याचार झाले तेव्हा या देशातले हिंदू रस्त्यावर उतरून निषेध करत होते की नाही? त्यावेळेला आपल्या सरकारची भूमिका वेगळी होती आणि आपली भूमिका वेगळी होती. मला असं वाटतं की अशा सर्वच प्रश्नांसाठी कोणीही कोणत्याही पक्षांनी आणि कोणत्याही नागरिकांनी जो खरा पुरा मानवतेवर श्रद्धा असलेला मनुष्य आहे त्यांनी धार्मिक दृष्टीने बघू नये. अशा प्रकारची या सर्वसामान्यांच्या हत्या होणं त्या हत्यांचा झडझडून निषेध केला पाहिजे आणि अमेरिका ज्या पद्धतीची दादागिरी करतेय हो. त्या दादागिरीचा सुद्धा निषेध करायला. ठीक आहे सर, उपप्रश्न आहेत पण मी नंतर येतो. एक राऊंड सगळ्यांचा होऊ देत. परिणय फुके आपल्या सोबत आहेत. नंतर मी केदारजींकडे जाईन. परिणयजी, ज्या प्रकार ठीक आहे खामेनींनी ज्या प्रकारची तिथं आतापर्यंत सत्ता केली, जे अत्याचार केले ते सगळं जरी असलं तरी अमेरिका कोण आहे? अमेरिका काय दादा नाहीये? अमेरिका काय कोणी असं लागून गेलं नाही की अमेरिकेनं सगळ्यांना हंटर घेऊन सगळ्यांना सांगायचं उद्यापासून तू विलन हे ठरवण्याचा अमेरिकेला अधिकार नाही. ज्या प्रकारे सगळे आंतरराष्ट्रीय नियम पायदळी तोडून अमेरिका एखाद्या देशाच्या राष्ट्रप्रमुखाला उचलून घेऊन जातं. व्हेनेझुएलामध्ये काय झालं, त्याच्या आधी अफगाणिस्तानमध्ये काय झालं, इराकमध्ये काय झालं, वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांनी केलं आणि आता इराणमध्ये केलं. या सगळ्याचा आपण निषेध करायला हवा का? तो का केला जात नाही? हा त्यांनी विचारलेला प्रश्न आहे. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हा आता हा पोचतोय. हा, अमेरिकेच्या दादागिरीचा निषेध का केला जात नाही हा त्यांचा सवाल आहे. आणि दुसरा प्रश्न आहे की ज्या प्रकारची निदर्शनं केली जात आहेत त्याबद्दल तुमची काय भूमिका आहे? बघा असं आहे की अमेरिकेचा आपण विरोध किंवा त्यांनी काय कृती केली त्याच्याबद्दल काही वक्तव्य करण्यापेक्षा आणि आपण भारत म्हणून आपण इथे स्टँड घेतला आणि त्या याच्यात आपण कोणत्याही बाजूने आपण स्टँड घेणं हे भारतासाठी आणि भारताच्या भवितव्यासाठी योग्य नाही आहे. आणि निश्चितच अमेरिकेने ही दादागिरी केली असणार किंवा त्यांचे इंटरनल काय विषय आहेत हे आपल्याला माहीत नाही. मला या माध्यमातून आपला जो दुसरा प्रश्न आहे की या प्रकारचं एखाद्या परक्या देशामध्ये एखादं कोणी धर्मगुरू असतील, कोणी त्या देशाचे प्रमुख असतील, त्यांची हत्या झाली किंवा काय झाली, आपल्या देशात निर्देशन करणं की आपल्या देशात मोर्चे काढणं, आपल्या देशात कायदा सुव्यवस्था कुठेतरी बिघडवण्याचा प्रयत्न करणं, आपल्या देशात असं रडणं की जसं काही यांचं कोणी घरचाच व्यक्ती मरण पावलेला आहे, या प्रकारचं सगळं रस्त्यावर उतरून करणं हे अयोग्य आहे. मला असं वाटतं की या प्रकारचं करणं म्हणजे एखाद्या म्हणजे कट्टरपंथ्यांचं समर्थन करणं आहे. त्यांनी त्यांच्या देशामध्ये काय काय केलं, इराणमध्ये काय काय केलं. आज आपण जसं बोलले की भारतात 2 चित्र आपण दाखवले की भारताचे मुसलमान जे आहेत ते त्यांच्यासाठी रडतात आहे, मोर्चा काढतात आहे आणि तेच इराणमधल्या ज्या मुस्लिम महिला आहेत ते तिथे जल्लोष करतात आहे की हा खामानी यांची मृत्यू झाल्यानंतर. तर त्यांच्या देशामध्ये काय त्यांनी अत्याचार केले, 1980 पासून त्यांचं तिथे राजवट आहे, कशा प्रकारे त्यांनी क्रांती घडून आणली, कशाला तिथे सत्ता पलट केली आणि त्यानंतर त्यांनी एक कट्टर इस्लामिक राष्ट्र असं त्यांनी त्याची घोषणा केली आणि त्यानंतर त्यांनी जे प्रकारे वागणूक केली, ज्या प्रकारे इतर देशांसोबत युद्ध पुकारलं किंवा तिथे हे केलं, तर मला असं वाटतं हे चुकीचं. अशा कोणत्याही याच्यात भारतातल्या कोणत्याही व्यक्तीने, कोणत्याही नागरिकांनी या सगळ्या याच्यात पडू नये, या सगळ्या याच्यात निषेध करू नये. आणि बाकी जे देश म्हणून जे करायचं आहे, देश म्हणून त्यात काय भूमिका घ्यायची आहे, हे देशात ज्यांची सत्ता आहे, आपल्या देशाचे पंतप्रधान आहे, डिफेन्स मिनिस्टर आहे, परराष्ट्र मंत्री आहेत, हे सगळे ते ठरवतील की काय करायचं आहे, कसं करायचं. पण आज
दोन लोकांच्या भांडणामध्ये आपलं कुठेतरी नुकसान होऊ नये, भारताचं कुठेतरी नुकसान होऊ नये, भारताच्या भवितव्याचं काही प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये आणि म्हणून हीच भूमिका आपल्या देशातील सत्ता पक्षांनी किंवा राजकारण्यांनी ही ठरवून त्यात आपली भूमिका मांडली पाहिजे. ठीक आहे, आपण तटस्थ आहोत आणि ह्या तटस्थ भूमिकेतूनच आपण याच्याकडे पाहिलं पाहिजे, कोणाची एकाची बाजू घेण्यापेक्षा किंवा कोण चुकीचं कोण बरोबर हे ठरवण्यापेक्षा, असं तुम्ही म्हणताय. दुसऱ्या बाजूला काँग्रेसचं म्हणणं आहे नैतिक दृष्ट्या तरी तुम्ही सांगा. माझं एक याच्यात विलासजी हा विलासजी माझा फक्त एक आहे की आपण काही निर्देशन करून, आपण काही विरोध करून काही अमेरिकेला काही फरक पडणार नाही आणि आपण काही मोर्चा करून काही इराणला काही फायदा होणार नाही. आणि आपण भारत म्हणून किंवा आपल्या भारतातले काही नागरिक जर रस्त्यावर उतरले किंवा यांनी काही तिथे फरक पडणार नाही. आपलं जो नुकसान होणार, आपल्या देशाचं नुकसान होणार, जे इथे आपण कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न करताय, आपल्या इकडे काहीतरी परत दंगे होतील, परत काही ना काही प्रॉब्लेम होतील, परत हिंदू मुस्लिम वाद पेटणार, त्यापेक्षा या सगळ्या गोष्टींनी तिकडे काही फरक पडणार नाही, आपल्याला कोणी विचारतही नाही. आणि म्हणून आपण या सगळ्या भानगडीत पडलो नाही पाहिजे, ही माझी भूमिका आहे. आणि आपला जो आजचा प्रश्न आहे की या प्रकारचे मोर्चे, निदर्शनं किंवा या प्रकारचं आपण केलं पाहिजे का, तर बिलकुल नाही केलं पाहिजे.